स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण महत्त्वाचे असे इम्पॉर्टंट प्रश्न पाहतोय। आपण ही सीरीज 1000+ प्रश्नाची सीरीज सुरू केलेली आहे। याच्यामध्ये आपण 260 प्रश्न झालेले आहेत। हे सगळे प्रश्न TCS पॅटर्न नुसार अपडेटेड किंवा विचारलेले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील या 1000+ प्रश्नाच्या सीरीज मध्ये। ज्यांना 260 प्रश्न पाहिले नसतील त्यांना पाठीमागची व्हिडिओ पाहून घ्या। पहिला प्रश्न पहा, जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला अमृतसर हत्याकांड असेही म्हणतात। जालियनवाला बाग अमृतसर पंजाब इथे कधी घडले? पर्याय क्रमांक अ 13 एप्रिल 1919। भारतीय राज्यघटना भारताबद्दल काय सांगते? जास्तीत जास्त जण याच्यामध्ये कन्फ्यूज होता। संघराज्य नाही। पर्याय क्रमांक येतो ब राज्यांचा संघ। भारतातील राज्यघटनेचे कलम 1 मध्ये भारत हा राज्यांचा संघ असेल असे नमूद केले आहे। भारताची सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाशी आहे? पर्याय क्रमांक ड बांगलादेश। 7 देशांशी आपली सीमा लागून आहे। केंद्र सरकारच्या माहितीनुसार या ठिकाणी समजून घ्या 7 देश कोणते आहेत तर बांगलादेश पहिला आहे बांगलादेश। त्याची किती आहे 4096.7 किलोमीटर। नंतर चीन आहे, नंतर पाकिस्तान आहे, नंतर नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान। हे सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढून ठेवा। हे सगळं कधी ना कधी प्रश्न विचारू शकता। दुसरं विचारतील, पहिलं विचारतील, तिसरं विचारतील। भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहेत। 42व्या दुरुस्तीद्वारे ते कधी समाविष्ट करण्यात आले? पर्याय क्रमांक क 1976। महत्वाचं, भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने 1976 साली सुवर्ण सिंह समितीची स्थापना केली। या समितीच्या शिफारशीच्या आधारावर 1976 साली करण्यात आलेल्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला। कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर बंदी घालण्यात आली? पर्याय क्रमांक अ 1985 ची 52वी दुरुस्ती। भारतीय राज्यघटनेची 10वी अनुसूची, ज्याला दलाबदल विरोधी कायदा म्हणून संबोधले जाते, 52व्या दुरुस्तीद्वारे 1985 संविधानात समाविष्ट केले गेले। एखाद्या पदाच्या किंवा सहवासाचा त्याग करणे, अनेकदा विरोधी गटात सामील होणे अशी विद्युत व्याख्या करण्यात आली आहे। भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे नमूद केले आहे की कोणताही धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर नागरिकांविरुद्ध भेदभाव करता येणार नाही? एकदम बेसिक आहे। जेवढे स्टार्टिंगचे ना सगळे तुम्हाला तोंडी पाठच पाहिजे। डायरेक्ट पटकन सांगितलं पाहिजे। झोपेतून उठवलं तर लगेच सांगितलं पाहिजे तुम्ही। पर्याय क्रमांक ड अनुच्छेद 15। त्याच्यामध्ये सांगितले ना धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई। राज्य कोणत्याही नागरिकांशी केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करणार नाही। मधुबनी लोक चित्रकला ही कोणत्या राज्यातील पारंपरिक कला आहे? पर्याय क्रमांक अ बिहार। लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि वातावरण यांच्यामध्ये नैसर्गिक वनस्पती आणि वन्यजीव अस्तित्वात असलेल्या संपर्काच्या अरुंद क्षेत्रास म्हणतात। पर्याय क्रमांक अ बायोस्फियर। संविधान सभेने भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? पर्याय क्रमांक अ 26 नोव्हेंबर 1949। सगळेजण कन्फ्यूज होता 1949 आणि 26 जानेवारी नोव्हेंबर मध्ये। याचे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। 26 जानेवारी आणि 26 नोव्हेंबर मध्ये। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्यात आलं आणि घटना समितीने राज्यघटना स्वीकारली। कधी स्वीकारली मग? 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली। म्हणजे लागू कधी झाली? 26 जानेवारी 1949 आणि स्वीकारली कधी? 26 नोव्हेंबर 1949। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक क भारताचे उपराष्ट्रपती। महात्मा गांधींनी 1919 मध्ये सुरू केलेला पहिला मोठा देशव्यापी सत्याग्रह कशा विरुद्ध होता? पर्याय क्रमांक ड रोलेट कायदा। आता रोलेट कायदा गांधीजींनी 1919 मध्ये रोलेट कायद्याची धोर सभा घेतली। 6 एप्रिल 1919 तारीख लक्षात राहू द्या। 6 एप्रिल 1919 हा संपूर्ण भारतभर सत्याग्रहाचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला। या दिवशी
हरताळ, उपवास, निषेध, मिरवणुकी आणि निषेध सभा असा कार्यक्रम जाहीर करण्यात आलता. टिंबटिंब हे अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ब ग्रेनाइट. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची जागा कोणी घेतली? पर्याय क्रमांक ड डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते. सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यांनी 9 डिसेंबर तारीख लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946 रोजी कार्यभार स्वीकारला. परंतु 11 डिसेंबर 1946 रोजी राजीनामा दिला, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. संघराज्य क्षेत्राची माहिती कोणत्या कलमामध्ये दिली आहे? स्टार्टिंगचे सर्व कलम पाठच पाहिजे, झोपेतून पण उठवलं तर सांगता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक कलम 1 ते 4. पुढचा प्रश्न पहा. आंतरराष्ट्रीय वार रेषा कोणती आहे? वार रेषा एकदम बेसिक प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 180 डिग्री रेखांश. जर गुहर माती पश्चिमेला, किब्युथा पूर्वेला, सियाचीन ग्लेशियर उत्तरेला, तर दक्षिणेला काय? पर्याय क्रमांक ब इंदिरा पॉइंट. टिंबटिंब नृत्य प्रकाराचा उगम 18व्या शतकात ओडिशाच्या जंगलात आदिवासी नृत्य म्हणून झाला आणि 19व्या शतकात मार्शल आर्ट्सवर आधारित नृत्य म्हणून विकसित झाला. मयूरभंजचा छाऊ. छाऊ हे अर्थशास्त्रीय भारतीय नृत्य. त्याच्या नृत्यासोबत मार्शल आर्टच्या पायऱ्या आणि तंत्रे समाविष्ट आहेत. भारत कोणत्या खनिजाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे? पर्याय क्रमांक क अभ्रक. कोणत्या घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वर्षाहून 18 वर्ष करण्यात आले? पर्याय क्रमांक क 61व्या. भारतीय संविधानाची 61वी घटना दुरुस्ती, ज्याला अधिकृतपणे संविधान 61वी दुरुस्ती कायदा 1988 या नावाने ओळखला जाते. या दुरुस्तीने लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेचे निवडणुकांचे मतदान वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी केले. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतरांच्या कारणास्तव संसद सदस्याला अपात्र ठरवण्यासंबंधीच्या तरतुदी आहेत? पक्षांतर विरोधी कायदा. सांगायचं ठरलं तर एकच वाक्यात. पर्याय क्रमांक ड 10वी अनुसूची. भारतीय राज्यघटनेची 10वी अनुसूची जे पक्षांतर विरोधी कायद्याबद्दल बोलते. हे पद किंवा भौतिक फायद्यांच्या आमिषाने किंवा यासारख्या अन्य बाबींच्या आमिषाने होणाऱ्या राजकीय पक्षांतर टाळण्यासाठी डिझाईन केले आहे. पक्षांतर विरोधी कायदा 1985 महत्वाचं लक्षात ठेवा, 1985 मध्ये संसदेने मंजूर केला आणि 2002 मध्ये त्याला मजबूती दिली. 1000+ प्रश्नाची आपण जी सिरीज सुरू केलेली आहे त्याचे आज 280 प्रश्न झालेले आहेत. ज्यांना पाहिले नसतं पाहून घ्या. सगळे प्रश्न TCS पॅटर्न नुसार अपडेटेड मिळतील. भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.